संजय राऊतांकडून हर्षवर्धन सकपाळांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार, सूत्रांची माहिती, मात्र कोणतीही तक्रार केली नसल्याचं राऊतांचं स्पष्टीकरण। तक्रार करण्यासारखं काही घडलेलं नाही, मनसेबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही, युतीचा प्रस्ताव आल्यावर त्यावर भाष्य करणार, सकपाळांकडून स्पष्ट। अचानक 1 महिन्यात मोठ्या प्रमाणात मतदार कसे वाढले, रोहित पवारांचं निवडणूक आयोगाला लेखी माहिती देण्याचं आवाहन, डोनाल्ड तात्या नावानं आधार कार्ड काढल्याचाही दावा। इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर शिंदेंची टीका। ठाण्यासोबत लढा, टेंबी नाका परिसरातील बैठकीत पदाधिकाऱ्यांची शिंदेंकडे मागणी, शिवसैनिकांचा भाजपाबद्दल नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती। ठाण्यातील शिवसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सोवळाचा नारा दिल्यानं शिंदे नाराज, यापुढे युतीबाबत केवळ शिंदे भाष्य करणार, अन्यथा कारवाई, सूत्रांची माहिती। ठाण्यात भाजपाकडून सोबळाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा, 33 प्रभागात इच्छुकांसाठी भाजपचं मार्गदर्शन शिबिर, तर ठाण्याचा महापौर भाजपचा व्हावा, संजय केळकरांकडून मत व्यक्त। गोकुळ कार्यालयात डिबेंचर मुद्द्यावरून दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक, आंदोलकांकडून जनावरांसह कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांमध्ये झटापट। कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 32 लाख लाभार्थ्यांची निवड, अतिवृष्टीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा, योजनेतून विक्रमी शेतकऱ्यांना उत्पन्न लाभ मिळणार, कृषी मंत्री भरणेंची माहिती। पुण्यातील 2.5 लाखांहून अधिक भटक्या श्वानांना मायक्रोचिप बसवणार, श्वानांना रेबीज मुक्त करण्यासाठी आणि त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी पाऊल। बिहार विधानसभेच्या स्टार प्रचारक यादीत सीएम फडणवीस, विनोद तावडेंचाही समावेश, पंतप्रधान मोदींसह 40 नेत्यांची यादी, फडणवीस उद्या प्रचारासाठी बिहार दौऱ्यावर। गुजरातमध्ये 16 मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांकडे सादर, नवीन मंत्रिमंडळाचा मार्ग मोकळा, राज्यपालांकडे नवीन मंत्र्यांची यादी दिल्याचीही माहिती। कपिल शर्मांच्या कॅनडामधील कॅफेवरती पुन्हा गोळीबार, कॅप्स कॅफेवर गोळीबाराची तिसरी घटना, गोल्डी ढिल्लन आणि कुलदीप सिंधू यांनी गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली।